नमस्कार दोस्तों. भाजपा कामाठीपुऱ्यात उभी आहे धंदा करायला. हे माझं वक्तव्य नाही. हे वक्तव्य केलंय शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी. त्यांनी हे वक्तव्य जाहीरपणे एका पत्रकार परिषदेत केलं होतं, तेव्हा खरंच खूप राग आलेला. पण राऊतांचं हे वक्तव्य किती खरं आहे याचा पुरावा किंवा असं म्हणा ते वाक्य सिद्ध करण्याची जबाबदारीच भाजपानं उचलून धरली. तुम्हाला आठवतच असेल ना, 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीआधी बदलापूरमधल्या आदर्श शाळेतल्या एका लहानग्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण. हो, तेच प्रकरण. ज्या प्रकरणात आरोपी शिंदेला बनावट एन्काउंटर करून मारून टाकलं होतं आणि बदलापूरचा बदलापुरा असं बॅनर राज्यभर भाजपाने झळकावले होते. आठवतच असेल ना तुम्हाला. तर त्या शिंदे नावाच्या आरोपीवर आरोप सिद्ध होण्याआधीच त्याच बलात्कार प्रकरणातला एक आरोपी तुषार आपटे हा देखील होता. त्याला आता भाजपाने नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली आहे. लक्षात आलं का? ज्याच्यावर बलात्कार प्रकरणात आरोप झालेला होता त्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिलेली आहे भाजपानं. खरं तर हे 2014 नंतरच्या भाजपाच्या चारित्र्याशी आणि नीतिमत्तेशी एकदम सुसंगत असंच वर्तन आहे. मात्र तरी देखील दिवाळीला ज्या ज्या पत्रकारांना आयफोन भेट दिले होते ना फडणवीसांनी, त्यातल्या काही पत्रकारांनी बातमीदारांनी संतापजनक प्रकार या मतळ्याखाली बातम्या दिल्यात. अशा बातम्या पाहून या नालायक बातमीदारांचा आणि त्यांच्या संपादकांचा मला व्यक्तिशः खूप राग आलेला आहे. कारण जेव्हा बदलापूर बालिका अत्याचाराचं प्रकरण समोर आलं तेव्हाच ते दडपण्यासाठी भाजपाची संपूर्ण ताकद पणाला लागली होती. मुळात हे प्रकरण आलं उजेडात ते मनसेमुळे. तेव्हा त्याविरोधात लोकांचा उत्स्फूर्त मोर्चा निघाला. आरोपी आणि शाळा भाजपाशी संबंधित असल्याने पोलिसांनी 12 तास उलटून गेले तरी सुद्धा पीडितेच्या गर्भवती मातेची तक्रार किंवा गुन्हा हा नोंद करून घेतला नव्हता. हे माहीतच असेल ना तुम्हाला. यावर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष आणि सध्या ते शिंदे शिवसेनेचे शिवसैनिक आहेत वामन म्हात्रे जे आहेत ना, त्यांनी त्यांची लाडकी बहीण असलेल्या महिला पत्रकाराला ते म्हणाले होते की तू काय अशा बातम्या देत आहेस जणू तुझ्यावरच बलात्कार झालेला आहे. तर भाजपाचे जे तत्कालीन आमदार होते, आत्ताही आमदार आहेत, किसन कोथोरे यांनी असं म्हटलेलं होतं की अत्याचाराच्या विरोधातील ही आंदोलनं म्हणजे ठरवून केलेली राजकीय स्टंटबाजी आहे. वास्तविक पाहता या प्रकरणानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी शाळेची मान्यताच रद्द करू शकत होते. कारण बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 म्हणजेच राईट टू एज्युकेशन 2011च्या तरतुदीनुसार ज्या शाळेने मुलींना बाथरूमला जाण्यासाठी पुरुष कर्मचारी व्यक्तीची निवड केली, आरोपीला वाचवण्यासाठी शाळेतील CCTV फुटेज डिलीट केले, त्या शाळेची मान्यता तातडीने रद्द करण्याचे अधिकार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना असतात. पण हे होऊ नये म्हणून राज्य शासनानं संबंधित शाळेवर प्रशासक नेमला. अखेरीस या प्रकरणात उच्च न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल केली. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठानं पोलिसांनी या प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट करत सदरक्षणाय खलनिग्रहणाय या आपल्या ब्रीदवाक्याचा पोलिसांना विसर पडला आहे का? गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला का? तो झाला. दुसऱ्या मुलीचा जबाब अद्याप का नोंदवला गेला नाही? घटनेबाबत माहिती असूनही ती लपवणाऱ्या शाळेवर कारवाई का केली गेली नाही? असे सक्त प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले होते. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची म्हणजे SITची स्थापना करणाऱ्या राज्य सरकारच्या भूमिकेबाबतही न्यायालयाने खूप संताप व्यक्त केला होता. शाळकरी मुलींच्या सुरक्षिततेशी तडजोड खपवून घेतली जाणार नाही अशी चपराक उच्च न्यायालयाने सरकारला लगावली होती. जबाब न नोंदवणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. शिवाय पीडितेची मेडिकल तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना FIR दाखल करण्यास सांगितलं होतं, पण पोलिसांनी 12 तासानंतरच FIR दाखल केला. पीडितेचे कुटुंबीय शाळेत असताना महिला पोलीस अधिकारी देखील प्राथमिक चौकशीसाठी तिकडे गेलेल्या होत्या. मात्र पीडितेच्या कुटुंबियांना त्यावेळी बाहेर बसवण्यात आलं. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी शाळा प्रशासनासोबत स्वतंत्र दरवाजा बंद खोलीत चर्चा केली. खोलीतून बाहेर पडल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याने चुकीच्या बातम्या पसरवू नका असा दम पीडितेच्या कुटुंबियांना भरला. यावेळी पीडितेच्या कुटुंबियांनी वैद्यकीय पुरावे असल्याचं देखील सांगितलं. मात्र महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. उच्च न्यायालयाने सुओ मोटो याचिका दाखल करेपर्यंत दुसऱ्या पीडितेचा जबाब घेतला गेला नव्हता, हे लक्षात घ्या. आरोपी भाजपाशी संबंधित असल्याने पॉक्सोची अंमलबजावणी केली गेली नव्हती. इथे भाजपाची मोठी गोची झाली होती. कारण CCTV फुटेज डिलीट करण्याचे काम तुषार आपटे यांनी केल्यामुळे ते आरोपी आहेत. यामुळे संबंधित शाळेच्या विश्वस्तांवर मानवी तस्करी आणि चाइल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याची जनहित याचिका दाखल झाली.
या याचिकेला ठोस आधार आणखी एका गुन्ह्याचा होता, तो म्हणजे या प्रकरणातील अत्याचाराच्या घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. याचिकेकर्ते होते एकेकाळचे देवेंद्रजींचे सहकारी, ज्यांचं नाव आहे केतन तिरोडकर. गुन्हे दाखल केल्यानंतर आरोपी तुषार आपटे तब्बल 44 दिवस बेपत्ता होते. कर नाही तर त्याला डर कशाला म्हणत अखेरीस त्यांना हजर करून 48 तासात जामीन मंजूर केला गेला. असंही मुख्य आरोपी अक्षय शिंदे केलेलाच होता. त्याचाच एन्काउंटर करून संबंधित प्रकरणात न्यायालयाची कटकट दोन्ही एकाच वेळेला संपवण्यात आली होती. पिंजऱ्यातला सिंह जसा फक्त गुरगुर करू शकतो ना, तसंच आता न्यायालयाची अवस्था करून ठेवलेली आहे. न्यायालयानं या एन्काउंटरची वस्तुस्थिती जनतेसमोर अप्रत्यक्षरित्या आणली, पण वास्तवात ते काहीच करू शकले नाहीत. एका आरोपीला वाचवण्यासाठी एवढे खटाटोप केल्यानंतरही जर काही बातमीदार आरोपी तुषार आपटेंची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड केल्यानंतर संतापजनक प्रकार म्हणत बातमी देत असतील, तर या हरामखोरांवर जनसुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई का करू नये? मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला त्याच दिवशी भाजपाने देवेंद्रजींचे पोस्टर लावले होते, बदला पुरा. अख्खी भाजपा, प्रशासन हे सगळेच्या सगळे त्या आपटेच्या पाठीशी असताना मुठभर लोक आणि न्यायालय कायदेशीर कारवाई करून शाळेतील बदलापूर एप्स्टीन फाईल बाहेर काढणार होते असं म्हणायचं आहे का? अशा सगळ्या नीतिमत्तावानांचा काल करेक्ट कार्यक्रम करून बदला पुरा केला की नाही या आपल्या टक्का भाऊंनी? हा शब्द खास काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत ना, हर्षवर्धन सपकाळ, त्यांनी वापरलेला आहे. तर आता मला सांगा, यात संतापजनक तरी काय? भाजपाचा हा अश्वमेध आहे जो रोखण्याची हिंमत कोणातही नाही. हे ठाऊक असल्याने असले प्रकार 2014 नंतरच्या भाजपाच्या सामर्थ्याचे प्रतीक बनलेले आहेत. अशा लाखो वाल्या कोळ्यांचा वाल्मिकी करण्याची क्षमता सध्या फक्त भाजपात आहे. तुम्ही विचार करा की आता ही स्थिती कुठे येऊन पोहोचलेली आहे. हा रिपोर्ट लिहिला आहे तुषार गायकवाड यांनी आणि आपण त्याचं व्हिडिओ रूपांतरण केलेलं आहे. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. धन्यवाद.